राज्यामध्ये महाविकास आघाडी फुटण्याच्या वाटेवर आहे अशी चर्चा जोर धरत असतानाच शरद पवार मैदानात उतरलेत। महाविकास आघाडीमध्ये निर्माण झालेली दरी मिटवण्यासाठी शरद पवार मध्यस्थी करणार आहेत। महाविकास आघाडीतील तीनही पक्षांची लवकरच बैठक घेऊन या सगळ्यावर चर्चा करणार असल्याचं शरद पवारांनी सांगितले आणि त्यामुळे महाविकास आघाडी वाचवण्यासाठी शरद पवार यांनी पुन्हा एकदा कंबर कसल्याचं पाहायला मिळतंय। बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट। महाविकास आघाडी वाचवण्यासाठी पवार पुन्हा मैदानात। शरद पवार महाविकास आघाडीमध्ये मध्यस्थी करणार। शरद पवार ठाकरे आणि काँग्रेसची काढणार समजूत। राज्यात महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात जोरदार सुरू होती। या चर्चेला कारण ठरलं होतं ते खासदार संजय राऊत यांनी स्वबळाची केलेली घोषणा। मात्र या चर्चेनंतर महाविकास आघाडीचे शिल्पकार मानले जाणारे शरद पवार पुन्हा एकदा महाविकास आघाडीला वाचवण्यासाठी मैदानात उतरले। महाविकास आघाडीमधील वादात आता स्वतः शरद पवार मध्यस्थी करणार आहेत। शरद पवार ठाकरे आणि काँग्रेसची समजूत काढणार आहेत। येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये बैठक घेऊन वेगळ्या भूमिकेबाबत एकत्र बसून विचार करू असं शरद पवारांनी स्पष्ट केलंय। येत्या 8 दिवसामध्ये काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष त्यांचे सहकारी शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे त्यांचे सहकारी जयंत पाटील आणि आम्ही एकत्र बसून या सगळ्या गोष्टींचा विचार करून इथं काही वेगळी भूमिका घेता येतं एकत्रित त्याच्यावर विचार करणार। तर इंडिया आघाडीतही संवाद संपलेला नसल्याचं शरद पवारांनी म्हटलंय। इंडिया आघाडी स्थापन झाली तेव्हा देशपातळीवरील निवडणुकांवर चर्चा झाली होती, त्यात एकत्र येण्याचा विचार होता। राज्यातील आणि स्थानिक पातळीवरच्या निवडणुकीत एकत्र काम करावं अशी चर्चा कधीही झाली नाही असंही पवारांनी स्पष्ट केलंय। इंडिया आघाडीमध्ये ज्यावेळेला सगळे एकत्र असतो त्यावेळेला आमच्याबद्दल देश पातळीवरच्या ज्या सगळ्या निवडणूक आहेत त्याच्यामध्ये एकत्र येण्याच्याबद्दलचा विचार होता। राज्याच्या आणि विशेषतः त्या स्थानिक पातळीवरच्या लोकशाही धोरण टाकले पंचायत राज असतील या सगळ्या निवडणुकीमध्ये आपण एकत्रित काम करावं अशी चर्चा आमच्यात कधीही झालेली नाही। जेव्हा जेव्हा महाविकास आघाडी संकटात आली तेव्हा तेव्हा शरद पवार यांनी महाविकास आघाडी वाचवण्यासाठी मोठे प्रयत्न केले। 2019ला महाविकास आघाडी स्थापनेचं श्रेय हे शरद पवार आणि संजय राऊत यांना जातं। मात्र सत्ता गेल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये खटके उडायला लागल्याचं पाहायला मिळतंय। आता पवारांच्या मध्यस्थीने महाविकास आघाडीतील दुरावा कमी होतोय का हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।